तर मागचा सामना खिडकाली संघाने जिंकला, तर विपक्षी संघाची मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती मात्र सामना जिंकून हा संघ पुढे सरकला आणि आता मात्र येथे लढत नारिवली विपक्ष खिडकाली या दोन संघामध्ये. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या दोन फलंदाजांना पाहतोय आपण. पहिला सामना नागाव संघाच्या अगेन्स्ट जिंकला. नागाव संघाने ज्या 48 धाबा कुठल्या होत्या त्या मात्र त्यांचा संयुक्तरित्या पाठलाग केला नारिवली संघाने. आणि खिडकाली संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये मोठागाव संघाला परास्त केलं आणि त्याच्यानंतर मात्र निळजे संघाला. आणि देसाई संघाचा जर विचार केला, देसाई संघाने पहिल्या सामन्यामध्ये नवापाडा एक बलाढ्य संघाला फक्त 28 धाबांवरती रोखलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये 46 धाबांची गरज असताना 47 धाबांची गरज असताना त्या 47 धाबा देसाई संघाने सहजरित्या पूर्ण केल्या. त्यामुळे येथे दोन्ही संघ 3 संघ पाहायला मिळतात आपल्याला. कारण जरी स्पर्धा 2 दिवसाची असली तरी ते 3 सुंदर आणि सुबक ट्रॉफी आमच्या मंचासमोर पाहायला मिळतात. मात्र त्याचं उत्तर उद्या मिळेल कोणता संघ ही ट्रॉफी उचलेल, कारण आकर्षक ट्रॉफ्या पाहतोय आपण आणि पहिल्यांदाच 2 दिवसीय स्पर्धेमध्ये एवढ्या चांगल्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात. तर सामना होतोय सुरू. पहिला गोलंदाज प्रल्हाद पवार. राजू बॅकफुटला जाऊन सुरेख कट केलाय, मात्र बॅकफुट पॉइंट मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याने फील्ड केलाय. एक धाव मिळाली आहे. दोन चांगले एकाच कॅलिबरचे एका ताकदीचे संघ पाहायला मिळतात. नारिवली विपक्ष खिडकाळे या दोन संघामध्ये लढत आणि याच्यातून जो जिंकेल तो वागेश्वर देसाई संघाशी सामना खेळेल. तर आज पाहिलं तर यानंतर दुपारच्या नंतर आता 3:40 होतात. सामने मात्र वेळेवरती सुरू झाले सकाळी, त्यामुळे आता येते पाहिलं तर वेळेवरती समाप्त होतील. उद्या सुद्धा या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर उद्याचा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. वाडेगर विपक्ष वाकळण या दोन टीममध्ये असेल. दुसरा सामना असेल शिरडोन विपक्ष कोळेगाव. तिसरा सामना असेल सील विपक्ष आडिवली. प्रल्हाद यावेळेस प्रेमनाथ ऑन साइडला खेळतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र चेंडू तिसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौथा सामना असेल तो जुनी डोंबिवली विपक्ष दातिवली आणि पाचवा सामना असेल गावदेवी वसार विपक्ष गावदेवी पिसवली. उद्या सुद्धा या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एकदा यावेळेस लोअर पोल्टचा बॉल होता, थोडेसे मागे सरकले आणि चेंडू मात्र तोपर्यंत निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. प्रल्हाद दोन्ही सामन्यांचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 18 धावा खर्च केल्या, एका ओव्हरमध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये 12 धावा आणि आत्ता मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना शक्ती डीपमध्ये उभे आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र दुसरी धाव या ठिकाणी घातक ठरली असती. चांगली गोलंदाजी झाली आहे या मैदानावरती. पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोड्या धाबा आल्या, त्याच्यानंतर मात्र जशी दुपार झाली यस बॉल झाल्यात ते 4 2 गो, तशी दुपारनंतर थोडासा धावांचा ओघ कमी पाहायला मिळाला. राजीव यावेळेस क्लीन बोल्ट. यू मिस. चांगला बॉल फेकलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूने मात्र एष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पाचव्या बॉलवरती मात्र विकेट मिळवली. एक चौकार जरी आला असला तरी सुद्धा प्रल्हादची चांगली गोलंदाजी येते पाहायला मिळाली आपल्याला. दोन संघ खेळत असताना अर्जुन गोरपेकर, कैलास गोरपेकर आल्यात तिसऱ्या क्रमांकावरती. कैलास गोरपेकर यस
हा ओके. तो चुना तिथे पाठीमागे होता ना, पाठीमागे होता. तर शेवटचा बॉल असेल कैलास गोरपेकर स्ट्राईक वरती. यावेळेस फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळला आहे, शक्ती पाटील पासून थोडासा दूर आहे, क्षेत्ररक्षक आल्यात वेगाने, मात्र चेंडूला अडवलंय. तोपर्यंत 2 धावा पायाला मिळाल्या, 2 धावा अंकित केल्या जातात धापळकावरती. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात पाहिलं तर धावा एकूण टोटल 8 धावा. एक चौकार जरी आला असला तरी सुद्धा फक्त 8च धावा पाहायला मिळाले आपल्याला. चांगलं षटक प्रल्हाद पवारचं 3 सामन्यामध्ये कंटिन्यू पहिलं षटक आता गोलंदाजाने. तर थोडासा त्याचा धावांचा आलेख पाहिला तर खाली पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात 18 धावा, दुसऱ्या सामन्यात 12 धावा आणि आता मात्र फक्त 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. गोलंदाज शक्ती पाटील गोलंदाजी मार्कवरती आल्यात. गतवर्षी पाहिलं त्या खेळाडूला रेग्युलर संघामध्ये होता, मात्र एंडिंगला त्याने तिथून निवृत्ती घोषित केली आणि 40+ क्रिकेट सुरू केलं आहे. या खिडकाली संघाला सुद्धा एक आधारस्तंभ मिळाला, कारण एका अष्टपैलू खेळाडूची भूमिका शक्ती पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र इथून नारिवली टीमला धाबांची गरज असेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 8 धाबा आल्यात. यावेळेस ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र बॅट एम पॅड मधून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आज जर खिडकाली संघाचा विचार केला तर तिसरा सामना आहे त्यांचा आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहिले तर जास्तीत जास्त स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आहे. लाईनपासून लाईनवरती कंट्रोल होतं, दिशेपासून थोडेसे बाजूला झाले नाही आहेत, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये फार कमी धावा या संघाने दिल्या त्याच्या तिसऱ्या सामन्यामध्ये. पहिला बॉलला डॉट फेकलाय. प्रेमनाथ यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं, शॉर्ट स्क्वेअर लेगला, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उभ्या, एकच धाव मिळेल. इथून मात्र दुसरी धाव थोडीशी घातक ठरली असती. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहतोय आपण. एकूण टोटल 9 धावा आहेत. पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव आली आहे. कैलास यावेळेला क्रॉस द लाईन खेळात, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तेथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय इथून खिडकाली संघाच्या बाजूने. मात्र गरज आहे ती नारिवली टीमला धावांची. एका चौकाराचा अपवाद वगळला तर थोड्याशा एकेरी दुहेरी धावा आल्यात. या ठिकाणी फटका खेळलाय, मात्र 2 क्षेत्ररक्षक नो मॅन लँड्समध्ये पडायचा होता, मात्र झेल ड्रॉप आणि इथून तिसरी धाव याचा प्रयत्न केला जातोय. ते तिसरी धाव कंप्लीट. तर मात्र पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव आली, तिसऱ्या बॉलवरती पाहिलं तर 2 धावा आणि चौथ्या बॉलवरती 3 धावा. 0 1 2 3 असं पृथक्करण गोलंदाजाचा अद्यापर्यंत पाहायला मिळतं शक्ती पाटील. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, स्वीट साऊंड आलाय आणि चेंडू जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. माहिती हिट आलाय प्रेमनाथ पाटीलच्या बॅट मधून. पहिला दर्जेदार षटकार. वीस 20 रन्स, 20 धाबा आहेत धावपळकावरती. तर 5 चेंडू फेकले गेलेत, एकूण 20 धाबा धावपळकावरती आल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना
पुन्हा एकदा चांगला बॉल ह्या वेळेस ड्राईव्ह करतोय चेंडूला ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रोपैकी सुरेख डायरेक्ट हिट तर त्याच्यापेक्षा सुरेख होतं रनिंग बिटवीन द विकेट. चला पाणी जाऊ द्या. मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने या धावा बनवल्यात. 22 धावा धावपळकावरती झाल्यात. येथून 2 षटकांचा खेळ संपलाय. मात्र अद्याप येथे धावांची गरज आहे ती संघाला. त्यामुळे येथे धावा जास्त जास्त कुटाव्या लागतील त्या 2 ओव्हरमध्ये. तर तिसरे षटक घेऊन आला विशाल पाटील. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. खेडकाली संघाच्या बाजूने 4 षटकांचा सामना आहे. तर आता मात्र चांगली अद्याप फलंदाजी करावी लागेल. फक्त 22 धाबा आहेत. त्यामुळे आता इथून चांगला खेळ करावा लागेल. विशाल कैलाससाठी यावेळेस मात्र पॅरेलल स्टॉक चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून मात्र डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर जातोय चेंडू षटकारासाठी. गुड शॉट. तर कैलासच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. मगाशी मात्र प्रेमनाथने षटकार टोकला होता एक. यावेळेस मात्र मिस टाइम होतोय. कॉट एम बॉल या ठिकाणी विशालने कमबॅक केलं. षटकार आल्यानंतर मात्र या ठिकाणी लगेचच चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला आणि त्याच्यावरती मात्र फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 28 धावा धावपळकावरती असताना येथे मात्र दुसरा धक्का लागलाय गावदेवी नारिवली संघाला. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज शरद पाटील मैदानामध्ये. तर अद्याप चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र तेवढी चांगली गोलंदाजी आहे ती खिडकाली संघाची. प्रेमनाथसाठी पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक समोर आहेत आणि येथे झेल कॅरी केला जातोय. जास्त हवेत झेल राहिला आणि त्यामुळे 2 बॉलवरती 2 धक्के लागले ते नारिवली संघाला. 28 या धावसंख्येवरती तिसरा आद्रा. नवीन बॅट्समन संतोष काटे मैदानावरती आल्यात. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये? एकाही गोलंदाजाला तशी कामगिरी करता आली नाही आहे. त्यामुळे ते विकेट हॅट्रिक संपादन करेल का विशाल पाटील? चांगली गोलंदाजी पहा. षटकार आल्यानंतर मात्र किती चांगला कमबॅक इथे केला गोलंदाजाने. यावेळेस बॅकफुटला जाऊन सुरेख कट आणि चेंडू जातो या सीमारेषेवरती. 2 क्षेत्ररक्षक आहेत
मात्र चेंडूला अडवता आलं नाहीये आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावा 32 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 to go. 2 चेंडूवरती मात्र पाहिलं तर थोड्या मोठ्या पडक्यांची गरज आहे. ते शरदने मात्र चौकाराने सुरुवात केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र प्रोटेक्शन दिलं गेलंय. थोडंसं मिसफिल्ड आणि तोपर्यंत दुसरी धाव येथे मिळाली आहे. 2 धावा आणखीन मिळाल्यात. एक शॉट. तर एक धाव शॉट आहे. तर जिथे बॅट ग्राउंडिंग करायची होती तिथे व्यवस्थित करता आली नाहीये. त्यामुळे ज्या 2 होत्या तिथे एकच धाव मिळाली. यावेळेस चांगला बॉल होता आणि ते षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 33 धावा धावपळकावरती आहेत. उर्वरित षटकामध्ये नारिवली संघ किती मजल मारेल हे पाहणं उचित ठरेल. कारण सुरुवातीला एक फलंदाज राजू लवकर बाद झाला. त्याच्यानंतर मात्र डाव सावरला थोडासा कैलाश आणि त्याचबरोबर प्रेमनाथने आणि त्यांची विकेट लगातार गेली. आणि त्याच्यानंतर मात्र या 2 फलंदाजाने आता मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील. इथून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर गोलंदाज प्रेम पाटील शेवटचं षटक घेऊन खिडकाली संघाच्या बाजूने. संतोष काटेला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. 33 धावा आहेत. पहिलाच बॉल फुलटॉस होता. बॅक टू बॉलर्स केला. एक धाव कंप्लीट झाले. थोडीशी पुढे निघण्याचा प्रयत्न केला. फ्रंटफुटला आले आणि तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. 34 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. तून मात्र अद्याप चांगली फलंदाजी केली तर एक समाधानकारक धावसंख्या पाहायला मिळेल. मग ते करणं गरजेचं असेल. यावेळेस क्रॉस द लाईन खेळायचं होतं. थोडंसं हाय फॅक्टर या बॉलवरती पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण प्रेमला. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळेस चांगला बॉल टप्प्यावरती फेकलाय आणि एक डॉट बॉल ची सांगता पहा मिळतो आपल्याला. इथून अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. का दुसऱ्या मोठ्या पडक्याची ते गरज असेल स्कोर कार्डवरती. यावेळेस चांगला बॉल होता. सन्मान दिलाय आणि तोपर्यंत एक धाव. चांगली गोलंदाजी प्रेमला पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. 35 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. 36. यावेळेस ऑनसाइडला क्षेत्ररक्षक प्रल्हाद माघारी होते. थोडेसे थांबले. तोपर्यंत दुसरी धाव येथे घेत असताना फलंदाज मात्र बाद होतोय. इथे धक्का लागलाय. तर शरद बाद झालाय. आता मात्र उर्वरित तर एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन बॅट्समन सचिन साळुंके. 37.
तर असं वाटलं होतं 45-50 धावापर्यंत मजल मारेल, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर विकेट ठराविक अंतराने मिळाले. त्यामुळे एका पाठोपाठ एक असे फलंदाज बाद झाले आणि आता मात्र शेवटचा बॉल यावेळेस टॅप केला जातोय. एक धाव कंप्लीट केले ते मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा आणि चेंडू जायला. तिसरी धाव पूर्ण केली जाते. चौथी धाव पूर्ण होईल का? संतोष यावेळेला पाहायला मिळतोय. इथून मात्र थोडीशी रनिंग कमी पाहायला मिळाली. 3 धावा पूर्ण केल्या देते. 39 धावा पाहायला मिळाल्या. चौथ्या धावेसाठी गेले होते मात्र चौथी धाव झाली नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये प्रेम पाटील यांची. आणि 39 धावा कुठल्या गेल्यात आणि 41 धावांचं लक्ष असेल ते खिडकाली संघासमोर. तर शिवसेनेचे उपशाखा प्रमुख महेशजी पाटील या मंचावरती उपस्थित आहेत. स्वागत. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 40 धावा कुठल्यात 41 धावांची गरज असेल. 41 यस रेषा रेषा ना ना बस बस त्याला 40 धावा झाल्यात. 41 धावांची गरज असेल. 41 धावा बघूया कशा काय डिफेन्स करतात की त्यांना थांबवलं जाईल. याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. पंडितदादा पाटील येतील मायक्रोफोनवरती या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद जगदीश पाटील. सामना आपण पाहतोय तो खिडकाळी विपक्ष नारिवली. पहिल्या सत्रामध्ये नारिवली संघाने फलंदाजी करत असताना धावा कुठल्यात त्या 4 षटकांमध्ये 40 आणि 41 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आपण पाहतो संतोष ठाकूर आणि विशाल पाटील. तर गोलंदाज सज्ज होत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो राजू काटे यांना. राजू काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज संतोष ठाकूर.
पहिला चेंडू ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक आलेत, चेंडू उचलून फेकेपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न, मात्र इथं अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू फेक, फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 1. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल आणि 41 धावांचा डिफेन्स आणि 41 धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल ते पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राजू काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, मात्र दुसरा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशा पद्धतीने टप्पा आणि दिशा तुम्ही योग्य राखली, चांगले क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच 41 धावांचा डिफेन्स तुम्ही करू शकता. तर राजू काटे एक अतिशय हुशार गोलंदाज, अनुभवी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे मात्र मोठा फटका येतो, समोर खेळताय चेंडू स्क्रीनच्या समोर, 6 धावा येत आहेत. नंतर चौथीला आउट झाला ना, लास्टला चौथीला आउट झाला, मग 3 आले ना तेव्हा, मग 40 झाले बरोबर. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसरा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर फलंदाज षटकार ठोकतायत. ते विशाल पाटील यांच्या बॅटमधून आला तो षटकार. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर या 2 फलंदाजांनी नक्कीच खिडकाळी संघासाठी चांगली फलंदाजी केली आहे. एका बाजूला आपण पाहतो विशाल पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संतोष ठाकूर. तर बिनबाद 7 अशी धावसंख्या. राजू काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र अतिशय चांगली गोलंदाजी, कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीने, अशा पद्धतीने टप्पा आणि दिशा योग्य पद्धतीने तुम्ही चेंडूची हाताळणी केली, क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचे ते केलं तर नक्कीच 41 धावांचा डिफेन्स तुम्ही करू शकता. मात्र सातत्यानं त्या पद्धतीने तुम्हाला कामगिरी करावी लागेल. राजू काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख फटका, मात्र इथं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार येतोय. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चौकार येतोय. धावसंख्या पोहोचते ती 11वर. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते आणि 41 धावांचं लक्ष असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गाचं असताना बिनबाद 11 अशी चांगली सुरुवात आपण पाहतो तिकडकाली संघाची. विशाल पाटील आणि संतोष ठाकूर ही सलामीची जोडी अतिशय चांगली फलंदाजी करते. आता मात्र चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचले होते संतोष ठाकूर. इथं षटक संपतोय ते पहिलं. धावा आपण पाहतो धाव फलकावर, एकूण धाव संख्या बिनबाद 12 धावा. ही स्पर्धा आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2020 निलजे संघाच्या माध्यमातून, जे हनुमान 40+ संघ निलजे संघाच्या माध्यमातून स्वर्गीय दीपक मधुकर पाटील व स्वर्गीय संजय कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन आणि आजचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 10 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. उद्याच्या दिवसात सुद्धा 10 संघ या स्पर्धेत भाग घेतील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल तो उद्या संध्याकाळी या प्रश्नाचं आपल्याला उत्तर नक्कीच भेटेल. मात्र आत्ताची स्थिती जर पाहिली तर बिनबाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 41 धावांचं लक्ष असताना मात्र अजूनही सामन्यामध्ये चुरस असेल, अजूनही सामन्यामध्ये बॅलन्स असेल. मात्र जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ हा सामना जिंकेल. कारण दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग आपण करतोय.
पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नारिवली संघाने धावा कुठल्या तर 40 आणि 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथं करतोय तो खिडकाळी संघ. गोलंदाज सज्ज होत आहेत शरद पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू सरळ खेळतात मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता येत नाही. अरुण गोरपेकर येत आहेत तिथे चेंडू उचलून फेकेपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. सतरा चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल. मात्र इथून कमबॅक कशा पद्धतीने केलं जाईल ते नारिवली संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल. मात्र सलामीची जोडी अतिशय चांगली फलंदाजी करते शरद पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. टप्पा आणि दिशा तुम्ही योग्य राखलात तर नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करू शकता. फलंदाज कितीही मोठा असू द्या मात्र तुमची टप्पा आणि दिशा जर व्यवस्थित तुम्ही राखली तर नक्कीच त्या फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता. शरद पाटील चांगले कमबॅक करतायत. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसरा चेंडू निर्धाव येतो. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र बॅकफुटला सुरेख फटका आपण पाहतोय. हनुमान येत आहे. चेंडू खाली चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केले जाते तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरं षटक मार्ग असताना धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14 बिनबाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये खिडकाळी संघाची सलामीची जोडी विशाल पाटील आणि संतोष ठाकूर अतिशय चांगली फलंदाजी करतात. शरद पाटील चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळतात फॉलोथ्रूमध्ये चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने गॅदर केला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशाच पद्धतीने तुम्हाला कामगिरी करावी लागेल कारण खिडकाळी संघानं पहिल्या सत्रामध्ये 40 धावांवर रोखून ठेवलं ते नारिवली संघाला आणि दुसऱ्या सत्रामध्ये ते 41 धावांचा पाठलाग खिडकाळी संघ करतोय. मात्र आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय बिनबाद 14 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळायची हीच गोलंदाजी तुम्हाला सातत्याने करावी लागेल. 1 to go 1 to go. शरद पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र ऑफ साईडला सुरेख फटका. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो अरुण गोरपेकर यांचा. अन्यथा चौकार गेला असता. मात्र इथं फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. विशाल पाटील बॅक टू पवेलियन आणि पहिला धक्का दिलाय. तर बघा पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 12 आणि या षटकाचा जर विचार केला तर शरद पाटील या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर 15. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली खिडकाळी संघानं. दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि शरद पाटील या गोलंदाजानं नारिवली संघाला कमबॅक करून दिलं. फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. अतिशय चांगली गोलंदाजी. दोन षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल ती खिडकाळी संघाला 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रति षटकामागे 13च्या सरासरीनं या धावा कुटाव्या लागतील खिडकाळी संघाला. मात्र तिसरं षटक दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं असेल कारण इथून कमबॅक करण्याची संधी दोन्ही संघांना असेल. गोलंदाजी चांगली झाली तर नारिवली संघ कमबॅक करेल आणि फलंदाजी चांगली झाली तर खिडकाळी संघ कमबॅक करेल. मात्र इथून बघूया नवीन फलंदाज प्रल्हाद पवार ज्या फलंदाजानं संघ अडचणीत असताना 4 चेंडूंमध्ये 14 धावा कुठल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये तोच फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. तर दुसऱ्या बाजूला पाहतो संतोष ठाकूर सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर.
सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकानंतर गोलंदाज आपण पाहतो संघनायकाने वापर केला अरुण गोरपेकर. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज प्रल्हाद पवार. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1-15 अशी धावसंख्या. अजूनही 26 धावांची गरज असेल. षटक शिल्लक असतील ती 2, चेंडू शिल्लक असतील ते 12. अरुण गोरपेकर तयार. पहिला चेंडू मोठा फटका मात्र झेल होईल का पाहायचंय. आणि इथं प्रयत्न केला होता संतोष यांनी मात्र झेल सुटला आणि झेलचं रूपांतर इथे 2 धावांमध्ये होतं. एक मोठा फलंदाज नक्कीच बाद झाला असता. दडपण आला असतं खिडकाळी संघावर मात्र झेल सुटलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता मात्र त्यांच्या हातातून चेंडू निसटला आणि त्या धावांचं रूपांतर त्या झेलच्या धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये होते. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली. गोलंदाजीची शैली वादग्रस्त आढळते तर पंचांकडे त्यांनी मागणी केली फलंदाजांनी. तिसऱ्या पंचांनी ताबडतोब जायचंय. तिसरे पंच आपण पाहतो विश्वास रसाल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 17 धावा. अजूनही 24 धावांची गरज असेल. अरुण गोरपेकर लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. राजू काटे चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मात्र पुन्हा एकदा प्रल्हाद पवार सुरक्षित पोहोचत आहेत. 2 धावा येत आहेत. धावफलकावर धावसंख्या पोहोचते 19 वर. एक धाव फार महत्वाची असेल या खिडकाळी संघासाठी. मात्र इथून धावा रोखाव्या लागतील. चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल तरच हा सामना नारिवली संघ जिंकू शकतो. एक बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 19. 22 धावांची अजूनही गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अरुण गोरपेकर. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो विश्वनाथ मस्कर यांचा. चेंडू जर निसटला असता तर नक्कीच चौकार गेला असता मात्र तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. अजून 21 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील या षटकातील 3. 9 चेंडू 21 धावांचं समीकरण. मात्र इथून हे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने अरुण गोरपेकर गोलंदाजाने हाताळलं तर नक्कीच नारिवली संघ कमबॅक करेल. मात्र इथून संतोष ठाकूर आणि प्रल्हाद पवार ही जोडी कशा पद्धतीने फलंदाजी करेल खिडकाली संघासाठी ते पाहावं लागेल. 9 चेंडू 21 धावांची गरज. हे 3 चेंडू नारिवली संघासाठी या गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने हाताळलं तर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल या नारिवली संघाचा. अरुण गोरपेकर तयार. इथं कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला गेले होते मात्र वाईडचा इशारा केलाय पंचांनी. अवांतर धावसंख्या पुढे सरकते पोहोचते ती 20 वर. 21 धावा आपण पाहतो धावफलकावर. मोठा फटका झेल की षटकार मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. संतोष ठाकूरच्या बॅट मधनं येतोय तो षटकार आणि या षटकारानं नक्कीच सामना खुला करून ठेवला या फलंदाजानं. 27 धावा आपण पाहतो धावफलकावर. अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली जाते. सलामीचा फलंदाज विशाल पाटील बाद झाल्यानंतर मात्र इथे भागीदारी होते ती फलंदाज संतोष ठाकूर आणि प्रल्हाद पवार या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 27 धावा आपण पाहतो धावफलकावर. 8 चेंडू 14 धावांचं समीकरण. इथून 2 चेंडू फार महत्वाचे असतील या नारिवली संघासाठी. अरुण गोरपेकर या गोलंदाजाने हे चेंडू दोन चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये चुरस निर्माण होईल या सामन्यामध्ये. मात्र इथून या 8 चेंडूंमध्ये 14 धावांचं समीकरण कशा पद्धतीने पार करेल हा खिडकाली संघ ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतात. राजू काटे वेगाने आलेत. पहिली धाव पूर्ण केली आहे. मात्र इथं
नकार देता समोरून फलंदाज प्रल्हाद पवार. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. 7 चेंडू 13 धावांचं समीकरण. अतिशय चुरशीचा सामना आपण पाहतोय तो खिडकाळी विपक्ष नारिवली. हा महत्वाचा चेंडू असेल नक्कीच श्रीपतदादा मात्रे. हा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल. चेंडू निर्धाव आला तर नारिवली संघ चांगल्या पद्धतीने कमबॅक करेल. मात्र चेंडूवर चौकार षटकार आला ते खिडकाळी संघ कमबॅक करेल. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. एक चेंडू फक्त तुम्हाला टाकायचा आहे. मात्र तुमच्या धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या 40 धावा आल्या. मात्र 41 धावांचा डिफेन्स करता करता मात्र इथं नारिवली संघ अशा पद्धतीने गोलंदाजी करेल तर मात्र नक्कीच संघाला नुकसान सोसावं लागेल. इथं मात्र फटका फसलाय. 2 धावांचा प्रयत्न नक्कीच करतील दोन्ही फलंदाज. इथे मात्र तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धाव फलकर धावसंख्या पोहोचते ती 31 वर. 6 चेंडू 10 धावांचं समीकरण. अजूनही सामना खुला असेल, अजूनही सामना बॅलन्स असेल. मात्र जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ हा सामना जिंकेल. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते तिसऱ्या षटकामध्ये अरुण गोरपेकर. या गोलंदाजाने तब्बल 16 धावा खर्च केल्या. मात्र पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजू काटे या गोलंदाजाने फक्त 12 धावा खर्च केल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये शरद पाटील या गोलंदाजाने कमबॅक करून दिलं, फक्त 3 धावा खर्च केल्या. मात्र शेवटच्या तिसऱ्या षटकामध्ये मात्र तब्बल 16 धावा आपण धाव फलकावर पाहिल्या. तर शेवटचं षटक मार्गस्थ 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 10. चौथं षटक मार्गस्थ. शेवटचं षटक मार्गस्थ 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 10. गोलंदाज आपण पाहतोय सचिन साळुंके. तर बघूया शेवटचा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 6 चेंडूंमध्ये 10 धावांचा डिफेन्स या गोलंदाजावर करण्याची जबाबदारी असेल. मात्र इथं संतोष ठाकूर आणि प्रल्हाद पवार हे 2 फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतात. सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र या 2 फलंदाजांनी आपल्या संघाच्या डावाला आकार दिलाय, संघाला सावरलंय. मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना सचिन साळुंके कशा पद्धतीने गोलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज संतोष ठाकूर, गोलंदाज सचिन साळुंके. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. इथं मात्र कैलास यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. अन्यथा चेंडू जर निसटला असता तर 4 धावा गेल्या असता. मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 9 धावांचं समीकरण. हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा असेल. कारण आजच्या दिवसाचा जर विचार केला तर देसाई संघाने चांगली कामगिरी केली आहे. मात्र इथून कोणता संघ सामना जिंकून देसाई संघाची 2 हात करेल ते मात्र पाहावं लागेल. 5 चेंडू 9 धावांची गरज. सचिन साळुंके. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज प्रल्हाद पवार. इथे मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 4 चेंडू 9 धावांची गरज. अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली सचिन साळुंके यांनी तर नक्कीच नारिवली संघ सामना जिंकेल. प्रल्हाद पवार सारख्या मोठ्या फलंदाजाला हा गोलंदाज शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र सामना अतिशय रंगतदार अवस्थेत आलाय. सचिन साळुंके. राईट आर्म ओव्हर द विकेट.
अतिशय चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीनं फलंदाज ऑफ साईडला सफल होत आहेत, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सचिन साळुंके हा गोलंदाज त्या फलंदाजाची परीक्षा घेतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. 3 चेंडू 9 धावांची गरज. अतिशय चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, 3 चेंडू 9 धावांची गरज. सचिन साळुंके राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र फटका फसलाय. जेल होईल का पाहायचंय. चेंडू लो मॅटलँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आहेत. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 2 चेंडू 7 धावांची गरज. अतिशय रंगतदार अवस्थेत हा सामना आपण पाहतोय. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 7 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती. मात्र स्थिती आपण पाहतोय ती आतापर्यंत या गोलंदाजानं 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या आहेत, त्या फक्त 3. नक्कीचा चेंडू निकाल स्पष्ट करेल या सामन्यातील. 2 चेंडू 7 धावांची गरज. इथे मात्र चांगली गोलंदाजी. 1 धाव पूर्ण झाली आहे. बघा कशा पद्धतीने सामना रंगवला गोलंदाज सचिन साळुंकेचं कौतुक करावं लागेल. 7 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती, मात्र 1 चेंडूनी 6 धावांची गरज आणि षटकार हा कंपल्सरी तुम्हाला ठोकावाच लागेल. हा चेंडू निर्धाव गेला असता किंवा फलंदाज बाद झाला असता तर मात्र कंपल्सरी 7 धावा कराव्या लागल्या असत्या आणि त्या स्थितीमध्ये षटकार ठोकून सुद्धा सामना जिंकला नसता खिडकाळी संघानं. मात्र 1 धाव आली धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 35. एक चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाज सज्ज सचिन साळुंके. मात्र चेंडू सीमारेषेवर अडवला जातोय आणि नारिवली संघानं अशा पद्धतीनं सचिन साळुंकेचं कौतुक करावं लागेल, कारण या गोलंदाजानं 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर